मनोज जरांगे पाटील यांनी पुन्हा एकदा कठोर उपोषणाची भूमिका घेतलेली आहे. 30 मे रोजी मनोज जरांगे पाटील हे आंतरवाली सराटीमध्ये उन्हामध्ये उपोषण करणार आहेत. आपल्यासोबत बोलण्यासाठी सुद्धा पाटील आहेत. पाटील, काय सांगा, तुम्ही अशी कठोर भूमिका काय घेतली? काय ते वारंवार विनाकारण खोटं बोलायचं आणि ते शब्द फिरवायचे, फालतूपणा सरकारनं जाणून बुजून समाजाशी करायचं. एवढा मोठा मराठा समाज त्यांच्या पाठीशी उभा राहतो, मतं देतो, सत्तेवर आणतो. त्या मराठा समाजावर राहून राहून अन्याय करायचा. त्यापेक्षा एकतर आरक्षण आणि मागण्याची अंमलबजावणी दे, तर आम्ही तरफडून मारताना बघा आम्ही. मात्र पाटील, प्रसाद लाड यांनी तुमची भेट घेतली होती आणि उद्या देखील तुमच्या भेटीसाठी ते विखे पाटलांसोबत तुमच्यासोबत येत आहे, चर्चा करणार आहेत. येऊ दे, काय मी कुठं नाही म्हणलोय. त्यांना दोष देऊन काय उपयोग आहे? करणारा करू द्या ना काहीच, काय दोष देऊन उपयोग आहे त्यांना? ते केली मरमर, आम्हाला राजीनामा नको, ते लाडभाऊचा काहीच नको, इथे येऊन बसले तरी बस झालं. ते म्हणले मराठ्यांचं आहे मी. त्यांनी प्रयत्न केले, पुढचा माणूसच जर नीट जमतच नाही आहे गुढीत, तर मराठी काय असतात हे बी दिसन त्यांना. एकतर आम्ही त्यांच्या भरोश्यावरती सगळ्या राज्यातल्या बैठका बंद केल्या, त्यांच्या शब्दावर विश्वास केला ना दगा. मराठा समाजाची एवढी फरफट यांच्याच काळात होती. उपोषणाची दिशा कशी असणार आहे? कोणत्या ठिकाणी उपोषण करणार आहे? कसं तुमचं उपोषणाची पार्श्वभूमी? मी उन्हात बसणारे बास्टाप, चप्पल फिप्पल बूट काय ठेवणार नाही, बिना अन्न पाण्याचा जाऊन बसणार. ते उस्माघाताचा बळी जाऊ, ते एकतर पडून मरो, जीवाची लाई होऊ, माझ्या समाजाच्या लेकरावाळासाठी मी जीवाचा रान करून घ्यायला तयार. मराठा समाजाने फक्त शांत राहावं, शांततेत कायदा सुव्यवस्था बिघडल असं काही करायचं नाही. मी खंबीर आहे लढायला. एक गोष्ट मात्र ती खरीच आहे की मराठा समाजाचं लेकरांना अन्नसुद्धा गोड लागणार, समाजालाही नाही. तर माझ्यावर एक लय मोठा करोडोत वर्ग आहे की माझ्यावर माया प्रेम करतो. त्यांना खूप वाटणार आहे आता की इथं मला बसून देत नाहीत अशा मंडपात उपोषण नको. आता इतकं कठोर म्हणजे माझ्या मतानं देशात बी असं कधी आंदोलन उपोषण झालं नसेल की भर ह्या मे महिन्याच्या रखरखत्या कडक उन्हात उपोषण होतं आहे. हे देशात पण कधी असं झालं नसेल. ते आता जे होईल त्याला सामोरं जायला मी तयार. मात्र पाटील, तुमचं उपोषण सुरू झाल्यापासून जर बघितलं, मराठवाड्यात 3 लाख नोंदी सापडल्या, म्हणजे कुणबीचे प्रमाणपत्र वितरित झालेले. व्हॅलिडिटी थांबल्या, तेवढेच का दिले? बाकीचं का थांबविले? उपकार केला का दिले म्हणून? आंदोलनच केले ना त्यावेळेस. हैदराबाद गॅजेटचा जी आर काढला, कुणबी प्रमाणपत्र का थांबवले रे? सातारा संस्थांचा जी आर कम नाही काढला का? नाही काढलास? काय कारण आहे सांग? आमच्या नोंदी 150 वर्षापासून द्यायना आरक्षण, आणि बोगस सगळे घातले आरक्षणात. ते बोगस सगळे पोटजाती उपजाती म्हणून घातले का रे? ते चालतं का? किती दिवस मराठ्याला तुम्ही येड्यात काढणार? किती दिवस अन्याय करणार? मराठी सोपे समजू नका बाबा. एक दिवस ना ती मराठा क्षेत्रीय असा मागं लागल. वाटोळं केलं तुम्ही मराठीचं, शेतकऱ्याचं, धनगराचं वाटोळं केलं पुरं. मायक्रो ओबीसीचं काय ठेवलं नाही तुम्ही. आता कुठेतरी सरकार आंदोलन तुमचं मोडीत काढण्याचा प्रयत्न करू शकतं असं तुम्हाला वाटतं? घंट्या आंदोलन मोडीत काढी देते. एवढं सोपं आहे आंदोलन मोडीत काढणं? सोपं आहे काय? विश्वास ठेवणं माझे जबाबदारी. ते जर म्हणत असतील देवेंद्र फडणवीस साहेब 100% आरक्षण द्यायला लागले, तर माझं विश्वास ठेवणं जबाबदारी. मी ते ठेवलं आणि राज्यातल्या बैठका बंद केल्या. त्याने तिथं दगा केला. मी 31ला लगेच आंदोलनाची घोषणा केली. मराठ्यावरलाही माया होती ना त्यांना, तर मराठ्याला कळलं यांना खोटी माया आहे सरकारला. अरे त्यांच्या लेकराबाळाच्या आयुष्यासाठी झटतोय मी. अरे स्वतःच्या जीवाचा उन्हाळा करून घेतला आहे समाजाच्या लेकराच्या कल्याणासाठी या पाठ्याने. इतक्या वेदना आहेत मला. मी या समाजासाठी जीवाचा रान केलं आहे. भयान संघर्ष करतो मी, टोकाचा, हाती टोकाचा. आता तर पुढून मेलो आणि रखरखत्या उन्हा जीवाची लाईला जरी झाल्या तरी उठत नाही. शेवटचा प्रश्न, उद्या प्रसाद लाड आणि राधाकृष्ण विखे पाटील तुमची भेट घेणार आहे. चर्चेनंतर उपोषण थांबू शकता? चर्चा रोज असे म्हणतात. मी त्यांना काही काम नाही राहिलं उद्योग, आणि त्यांचं ऐका ना. ते मुख्यमंत्री त्यांना कुणालाच मोजी नाही. भाजपमधले अर्धे मंत्री चांगलं काम करते, शिंदेचे मंत्री कामं करतात, अजितदादांचे करते, ते त्यांना खपत नाही. भाजपमधले बी करतात ना, त्याला कुठं खपतं? जळतं लई ते. ही रिअल परिस्थिती आहे. त्याला काम करायचं नाही, मग ती आपली इथे चर्चेला गप्पा आणतात. मराठ्याला येड्यात काढायचं त्यांना, त्यासाठी येते ते अन्याय करण्यासाठी मराठ्यावर. मी अन्याय होऊन देत नाही मराठा. येऊ द्या, आले काय होतं, ये 30ला उपोषण फिक्स.
ये आणि कठोर आहे देशात नसताना असं उपोषण येत आहे हां दाखव बसून माझ्या संग म्हणा उन्हात 2 दिवस बसून दाख म्हणा देवेंद्र फडणवीसला माझ्या संग उन्हात मी करतो तसं आरक्षणच मागायचं बंद करतो 2 दिवस ये माझ्या संग उन्हात बसा मग कळन तो नक्कीच जर पाहिलं तर होते मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील 30 तारखेला होणाऱ्या उपोषणावरती ते ठाम असल्याचं पाहायला मिळतं. कॅमेरा पर्सन संतोष शिरसाटसह विजय जिडे, आंतरवाली, सराटी.